सकाळची सुरुवात ना जरा नाश्त्याने झाली की बरे वाटतं आणि दररोजच तो शिरा आणि उपीट खाऊन ना कंटाळा आला होता. म्हणून म्हटलं की आज ना शेवळ्याचं उपीट बनवावं. तर शेवळ्या मी तुपात अगोदरच भाजून वगैरे घेतल्या होत्या आणि हे उपीट पहिल्यांदा मला माझ्यासाठी आणि आजीसाठीच बनवायचं होतं. पण परत मम्मी म्हटले की जाऊ देत सर्वांसाठीच कर, तर सर्वजणांचाच नाश्ता होऊन जाईल. तर तसं तर आमचे पप्पा खात नाहीत असं काही उपीट वगैरे, त्यांना चपाती चहा किंवा असंच काहीतरी लागतं. तेवढ्यात तुम्हाला वाटेल की इकडं काय पाऊस पडला की काय, पण तसं काही नाही. तर सकाळीच आमच्यात पाणी आलं होतं आणि पाणी आल्यामुळे ना सर्व जी कामे होती ती बाहेरची चालू होती पटपट आवरून, आणि इकडं कट्टा वगैरे पण सगळा स्वच्छ करून ठेवला होता. नंतर आजी अशा सहज बसल्या होत्या, म्हटले की आजीचा पण एक व्हिडिओ शूट करून घ्यावं. आणि इकडं ना घेवड्याची शेंग ना जेवणामध्ये बनवली होती, छान असा पेरू वगैरे पण चिरून घेतला होता. त्याच्यानंतर माझं एक काम होतं ते म्हणजे मला गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवायचे होते, जेणेकरून ते माझ्यासाठी पण होतील आणि आजीसाठी पण होतील. तर शेंगदाणे मी एकदम बारीक करून हे लाडू खरं तर बनवले होते, कारण नंतर आजीला म्हटलं की चावणार नाहीत. त्याच्यानंतर ना माझे मम्मी पप्पा जे आहेत ते घरी आले बघा. नंतर ते आजीला बघण्यासाठी खास करून आले होते, तर त्यांच्यासाठी पण काहीतरी नाश्ता झाला पाहिजे म्हणून आम्ही इकडं पोहे भिजत घालून ना पोह्याचाच नाश्ता बघा त्यांच्यासाठी पण बनवला. आणि छान असं आमच्या सुरू होते बघा गप्पा. तर माझं बनवत चालू होतं मम्मी पप्पाशी बोलायचं बघा. तर अचानक आले ते, मला पण काय माहीत नव्हतं, मी झोपली होते आणि तेवढ्यातच अचानक आले आणि नंतर नाश्ता वगैरे त्यांना दिला. आम्ही छान अशा बघा गप्पा मारल्या. तर मम्मीने त्यांना रव्याचे लाडू बनवून आणले होते, ते लाडूसुद्धा ना खूप छान होते, छान असे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले होते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.